पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही मी नाही ऐकलं, परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून. आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता. की बघा मराठ्यांनो, ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता, ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता, त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे. मला आणखीनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील, कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं. आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे, जसाल तसं वागावं लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळ मोठं होताना त्यांच्या मानेवरती घाव घालतात. म्हणून ही सुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. आणि मराठ्यांनी आता रोख ओळखावा आणि जातच वाचवावी, जातीचे नेते पण वाचवावेत, हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं. शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात. म्हणून मराठ्यांनी, मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवून आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे. ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातात, 16% खात्यात आणि वरचं 2% 50%च्या वर सुद्धा हे बोगस आरक्षण खात्यात, याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली. ते सुद्धा बोगस आरक्षण खात्यात, त्याच्या विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे. 1994ला 16% आरक्षण आपलं घेतलं, त्याच्यानंतर 50%च्या वर सुद्धा 2% घेतलं. ह्या नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे. ज्या टोकाची लढाई लढायची वेळ येईल ती लढायची, पण यांना सुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे, कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खात्यात. बघूयात, मी ते बघितल्याच्या नंतर आणखीन पुन्हा बाईट देईल. मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असून सुद्धा त्या म्हणल्या असत्यान की हे बोगस प्रमाणपत्र, त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणल्या नसतील असं मला वाटतंय. आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत, कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा. आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही. बघूयात, बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तरं सगळ्याला मिळतील आणि जशाल तशी लढाई होईल.